गुड आफ्टरनून मित्र. आज आपण टेक्निक्स ऑफ डायरेक्शन यामधील सल्लामसलत करून संचालन करण्याच्या तंत्राचा अवलंब केल्यामुळे प्राप्त होणारे फायदे काय आहेत ते पाहणार आहोत. काल आपण विभागीय योजना निर्दोष राहतात, योजनाची अंमलबजावणी व्यवस्थितपणे घडून येते, निरीक्षण व नियंत्रणाचे कार्य सुलभ होते, हे पाहिलेले आहे. हे त्याचे फायदे आहेत. यानंतरचा फायदा आहे व्यवस्थापक आणि सहाय्यकांमधील चांगले संबंध टिकून राहतात. व्यवस्थापकांनी सहाय्यकांना विशिष्ट प्रश्नावर त्यांची मते, विचार, प्रतिक्रिया व सूचना अगत्यपूर्वक विचारल्यामुळे सहाय्यकांना संघटनेमध्ये आपल्याला काही स्थान आहे असे वाटते. या भावनेतूनच निष्ठेचा जन्म होतो आणि सहकार्याचा मार्ग हा प्रशस्त होत असतो. सल्लामसलत करून संचालन करण्याचे तंत्र व्यवस्थापक आणि सहाय्यक यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण करण्यासाठी व नंतर तसे टिकून ठेवण्यासाठी फार उपयुक्त ठरत असतात. यानंतर आहे नवे व्यवस्थापक तयार होतात. व्यवस्थापकांनी सल्लामसलत करून संचालन करण्याच्या तंत्राचा अवलंब केल्यामुळे सहाय्यकांनी काही फायदे होतात. व्यवस्थापकांनी सहाय्यकाशी अनौपचारिक व औपचारिक रीतीने चर्चा केल्यामुळे सहाय्यकांना प्रमंडळाची धोरणे कशा रीतीने ठरवण्यात आली हे सुद्धा समजते. सहाय्यकांना प्रमंडळाचे मुख्य निर्णय तर समजतात, पण त्याशिवाय ते निर्णय नेमके कोणत्या परिस्थितीमध्ये व का घेण्यात आले हे सुद्धा समजते. सहाय्यकांना निर्णय घेण्याच्या व योजना तयार करण्याच्या प्रक्रियेमध्येही सहभागी करून घेतले जाते. व्यवस्थापक सहाय्यकाचे मत जाणून घेत असल्यामुळे सहाय्यक प्रत्येक प्रश्नावर शास्त्रीयपणे विचार करून आपले मत बनवण्यासाठी प्रवृत्त होत असतात. कारखान्याच्या संघटनेमध्येही विशिष्ट प्रक्रिया दीर्घकाळपर्यंत सुरू राहिल्यास सहाय्यक अनेक नवीन गुण आत्मसात करून घेतात व कालांतराने सहाय्यकांना व्यवस्थापकाचे कार्य करण्याची संधी मिळाल्यास तेही जबाबदारी सहजपणे पार पाडू शकतात. अशा पद्धतीने सल्लामसलत करून जे संचालन केले जातं, जे डिसिजन घेतले जातात, त्याचे काय फायदे होतात ते आपण आज पाहिलेले आहे. यानंतर आहे सल्लामसलत करून संचालन करण्याचा जे तंत्र आहे ते अवलंबल्यामुळे जसे फायदे होतात तसे तोटेसुद्धा होत असतात. ते कोणते तोटे होतात तर पहिला आहे आदेश अपूर्ण व अस्पष्ट राहतात. अनेकदा औपचारिक व अनौपचारिक बैठकीमध्ये व्यवस्थापकांनी सहकार्याशी चर्चा करून निर्णय घेतल्यानंतर व्यवस्थापक सहाय्यकांना आपले कार्य सुरू करण्याच्या सूचना करत असतात. बैठकीमध्ये जी चर्चा केली जाते त्या चर्चामध्ये प्रश्नाच्या तात्विक बाजूचाच प्रामुख्याने विचार केला जातो. तांत्रिक बाबीकडे एकतर दुर्लक्ष केले जाते किंवा अपुरे लक्ष दिले जाते. या कारणामुळे बैठकीमध्ये सहाय्यकाशी चर्चा करून व्यवस्थापकांनी ताबडतोब दिलेले आदेश हे अनेकदा अपूर्ण व अस्पष्ट राहतात. अशा आदेशाची व्यवस्थित अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही हे स्पष्ट होत असते. यानंतर आहे सहाय्यकाच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतात. व्यवस्थापकांनी सहाय्यकाशी सल्लामसलत करून संचालन करण्याच्या तंत्राचा नेहमी अवलंब केल्यामुळे व्यवस्थापकाने प्रत्येक प्रश्नावर प्रत्येक निर्णय घेताना आपले मत घेतलेच पाहिजे असे सहाय्यकांना वाटू लागल्यास त्यात मुळीच आश्चर्य नाही. अनेकदा वेळेच्या अभावी किंवा इतर काही कारणामुळे व्यवस्थापकांना त्यांच्या सहाय्यकाशी सल्लामसलत करणे शक्य होत नाही. अशा वेळेस आपला अपमान झाला आहे अशी भावना काही सहाय्यकाच्या मनात येऊ शकते आणि त्यामुळे व्यवस्थापक व त्यांच्या सहाय्यकामध्ये असलेल्या संबंधामध्ये बिघाड उत्पन्न होऊ शकतो. यानंतर आहे या तंत्राला काही गंभीर असे परिणाम होऊ शकतात. यामध्ये व्यवस्थापकांनी सहाय्यकाशी सल्लामसलत करून संचालन करण्याचे तंत्र सर्व परिस्थितीमध्ये राबवले जाऊ शकत नाही. निरनिराळ्या महत्त्वाच्या बाबीवर सहाय्यकाशी चर्चा घडवून आणण्यासाठी व्यवस्थापकामध्ये उच्च प्रतीचे कौशल्य असावे लागते. चर्चा करीत असताना व्यवस्थापकाने आपले मानसिक संतुलन गमावल्यास त्याचेही चर्चेच्या निष्पत्तीवर फार वाईट परिणाम घडून येतात. ज्या गोष्टी लोकांना माहीत होणे हे धोक्याचे आहे अशा गोष्टीबद्दल
व्यवस्थापक आपल्या सहाय्यकाशी चर्चाही करू शकत नाही. व्यवस्थापक हा स्वतः एक चांगला शिक्षक व कुशल नेता असेल तर त्याला संचालनाच्या या विशिष्ट तंत्राचा प्रभावीपणे उपयोग करणे शक्य होत नाही. अशा पद्धतीनं सलामसलत करून संचालन करणं हे तुमच्या व्यवसायासाठी, तुमच्या संघटनेसाठी अतिशय फायदेशीर आहे. तसंच तोट्याचंसुद्धा आहे. प्रत्येक निर्णयाला, प्रत्येक व्यवस्थेला जसे फायदे होत असतात तसे तोटेही होत असतात. तसे तोटे किंवा तसे नुकसान हे या तंत्रामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर आहे नंबर 2चा पॉईंट आहे, जसं आपण सल्लामसलत करून संचालन करतो ते तंत्र वापरतो, तसं एकतांत्रिक पद्धतीने संचालन करण्याचे तंत्र हे सुद्धा आहे. यालाच आपण ॲटोक्रॅटिक टेक्निक्स असंही म्हणतो. प्रत्येक व्यवस्थापक हा विशिष्ट समूहाचा नेता असतो. व्यवस्थापकाच्या नियंत्रणाखाली कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तीकडून विशिष्ट काम ठराविक रीतीने करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. ही जबाबदारी पार पाडत असताना त्याने आपल्या सहाय्यकांशी कसे वागवायचे व कसे संबंध ठेवायचे यासंबंधीचा निर्णय प्रत्येक व्यवस्थापकाला घ्यावाच लागतो. अनेक व्यवस्थापकांना आपल्या सहाय्यकाशी सल्लामसलत करून संचालन करण्याच्या तंत्राचा अवलंब करणे सोयीस्कर वाटत नाही. असे व्यवस्थापक सर्व अधिकार जवळच ठेवतात आणि सर्व निर्णय घेण्याचे अधिकार ते स्वतः घेत असतात किंवा निर्णयामध्ये इतरांना सहभागी करून घेत नाहीत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्यकांनी काय करावे यासंबंधी त्यांना स्पष्ट स्वरूपाचे आदेश देतात. सहाय्यकाच्या कार्यावर बारकाईने देखरेख ठेवतात. व्यवस्थित काम न करणाऱ्या सहाय्यकावर कडक कारवाई करण्याचा प्रयत्न करतात आणि सहाय्यकाच्या हालचालीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करतात. संचालनाचे सर्व कार्य करण्यासाठी व्यवस्थापकांनी अंगीकारलेल्या किंवा अंमलात आणलेल्या या विशिष्ट पद्धतीलाच आपण एकतांत्रिक पद्धतीने संचालन करण्याचे तंत्र असे म्हणत असतो. जुन्या काळात संयुक्त कुटुंब पद्धती होती. या पद्धतीनेच कुटुंबाचे सर्व व्यवहार केले जात असे. प्रत्येक कारखान्याच्या व्यवस्थापन व्यवस्थेमध्ये वेगवेगळे स्तर असतात. यापैकी प्रत्येक स्तरावर व्यवस्थापक एकतांत्रिक पद्धतीने संचालन करण्याच्या तंत्राचा अवलंब करू शकतात. संचालन कार्यामध्ये सहाय्यकावर काम सोपविणे आणि त्यांना आवश्यक ते अधिकार देणे या क्रियेचा समावेश होतो. हा मुद्दा यापूर्वीच स्पष्ट केला आहे. संचालनाचे कार्य करण्यासाठी एकतांत्रिक पद्धतीचा अवलंब करणारे व्यवस्थापक आपल्या सहाय्यकावर विशिष्ट कामाची जबाबदारी सोपवतात, पण सहाय्यकांना आवश्यक ते अधिकार देण्याकरता तयार असत नाहीत. हे सर्व अधिकार आपल्याजवळच केंद्रित कसे राहतील अशी दक्षता व्यवस्थापकाकडून, मॅनेजरकडून घेतली जाते. सहाय्यकावर सोपवण्यात आलेली जबाबदारी आणि त्यांना मिळालेले अधिकार यामध्ये संतुलन नसल्यामुळे त्यांचे कारखान्याच्या संघटनेवर निश्चितपणे काही दुष्परिणाम होतात. परंतु या संभाव्य दुष्परिणामाबद्दल स्पष्ट कल्पना असूनही व्यवस्थापक आपले अधिकार सहाय्यकांना देण्यासाठी सहजासहजी तयार होत नाहीत. संचालन कार्यामध्ये व्यवस्थापकांनी सहाय्यकांना कामाबद्दल स्पष्ट आदेश देण्याच्या क्रियेला अतिशय महत्त्व आहे. आदेश देण्याची प्रक्रिया अनौपचारिक किंवा औपचारिक असू शकते. एकतांत्रिक पद्धतीने संचालन करण्याच्या तंत्रामध्ये अनौपचारिक प्रक्रियेला मुळीच स्थान नाही. प्रत्येक वेळी सर्व औपचारिक बाबी अत्यंत काटेकोरपणे पूर्ण केल्या जातात. त्यामुळे एकतांत्रिक तंत्राचा अवलंब करणाऱ्या मॅनेजर्सने सहाय्यकांना दिलेले आदेश विस्तृत, निश्चित व स्पष्ट असणे आवश्यक असतात. व्यवस्थापकांनी सहाय्यकांना दिलेले आदेश परिपूर्ण असल्यामुळे आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्याला निश्चितपणे कार्य करायचे आहे हे समजते. हे कार्य करण्यासाठी उपयोगात येणारी कार्यपद्धती, उपलब्ध साधने व सामग्री याबद्दलही त्यांच्या मनामध्ये कोणतीही शंका राहत नाही. एकतांत्रिक संचालन तंत्रामध्ये निरीक्षण व नियंत्रण या क्रियेचाही फार महत्त्व आहे. व्यवस्थापक आपल्या सहाय्यकाच्या कार्यावर, देखरेखीवर नजर ठेवतात. व्यवस्थापकांनी आपल्या हालचालीचे सतत निरीक्षण करीत राहणे ही गोष्ट अनेकदा सहाय्यकांना आवडत नाही. परंतु एकतांत्रिक संचालन तंत्र राबवित असताना सहाय्यकांच्या अपेक्षा, त्यांची मते व प्रतिक्रिया यापैकी कशाचाच व्यवस्थापकाकडून विचार केला जात नाही. सहाय्यकाचे सहकार्य ही एक गृहीत बाब धरून व्यवस्थापक नेहमी वागत असतात आणि त्याचा परिणाम तुमच्या
कारखान्याच्या संघटनेमध्ये बहुतेक किंवा सर्व व्यवस्थापक हे एकतांत्रिक तंत्रावर अवलंबून राहतात. तेथे औपचारिक स्वरूपात दुतर्फी संदेशवहनाची व्यवस्था अस्तित्वात असली तरी प्रत्यक्षात ही व्यवस्था निष्क्रिय असते. त्यामुळे अशा कारखान्याच्या संघटनेमध्ये संदेशवहनाच्या क्रियेची दिशा फक्त वरून खाली असते. आधुनिक काळामध्ये संदेशवहनाकरता विविध स्वरूपाची माध्यमे उपलब्ध आहेत, परंतु ज्या कारखान्यामध्ये संघटनेमध्ये व्यवस्थापक एकतांत्रिक तंत्राचा अवलंब करतात तेथे आदेश मार्गाच्या माध्यमानेच संदेशवहन केले जाते. संचालन कार्यामध्ये व्यवस्थापकांनी मार्गदर्शन करण्याच्या क्रियेचा समावेश होतो. प्रत्येक व्यवस्थापकाला शिक्षकाची भूमिका पार पाडावी लागते, हे खरे आहे. परंतु एकतांत्रिक तंत्र उपयोगात आणणारा व्यवस्थापक हा दयाळू शिक्षक नसतो. सहायकाने अपेक्षेनुसार कार्य न केल्यास त्यांना शिक्षा करण्यासाठी सहज तयार असणारा असा हा कठोर शिक्षक असतो. या शिक्षेचे स्वरूप परिस्थितीनुसार व कारणानुसार वेगवेगळे राहील हे उघड आहे. संचालनाच्या एकतांत्रिक तंत्राचे स्वरूप मागे विस्ताराने स्पष्ट केले आहे. काही व्यवस्थापकाचे एकूण व्यक्तिमत्वच असे असते की संचालनाचे कार्य करण्यासाठी एकतांत्रिक तंत्राशिवाय इतर तंत्राचा उपयोग करून घेण्याचा विचारही ते करू शकत नाहीत. कधी कारखान्याच्या संघटनेमध्ये अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते की ज्यामुळे व्यवस्थापकाची इच्छा नसतानाही त्यांना संचालनाचे कार्य करण्यासाठी एकतांत्रिक तंत्राचा उपयोग करून घेणे भाग पडत असते. अशा पद्धतीनं आपण एकतांत्रिक पद्धती संचालन कार्यामध्ये एकतांत्रिक पद्धतीचा कसा अवलंब केला जातो किंवा एकतांत्रिक पद्धती संचालनामध्ये काय आहे हे आता आपण स्पष्ट केलेलं आहे. यानंतर आहे एकतांत्रिक पद्धतीचे फायदे आणि एकतांत्रिक पद्धतीचे तोटे, हे आपण पुढील भागामध्ये घेऊया. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.